मुंबईत स्ट्रीट स्टाईल मसाला वेज चीज टोस्ट सँडविच जर तुम्हाला घरच्या घरी झटपट बनवायचं असेल तर त्याची पटपट तयारी ही झालीच पाहिजे. व्हेज मी यासाठी म्हणाली कारण त्यात बीट, शिमला, काकडी, कांदा हे ॲड होणार आहे मसाल्यासोबत. मसाला म्हणजे तुम्ही पोटॅटो बॉईल करा, स्मॅश करा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची फाईन पेस्ट पाणी न घालता तयार करा. जिरं आणि राई टाकून हे मसाले ॲड करून त्याला फोडणी द्या. हळद आणि मीठ टाकून चटपटीत तसा मसाला तयार करून घ्या. ग्रीन चटणी बनवायची वेळ येईल तेव्हा तुम्ही आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि त्यात पुदिना घाला, मीठ टाका आणि ही फाईन पेस्ट तयार करा. ती पेस्ट जर तुम्हाला थिक हवी असेल, त्याची कन्सिस्टन्सी थिक हवी असेल तर तुम्ही पालक ॲड केलं तरीही चालेल. कन्सिस्टन्सी थिक झाली तर चटणी सायडर म्हणून खायलाही खूप छान आणि स्वादिष्ट लागते. मसाले पटपट भरून घ्या. लेअर तयार करून ठेवा म्हणजे टोस्ट करताना तुमची हडबड होणार नाही. पटपट लेअर उचलून तुम्ही टोस्टरमध्ये टाकून झटपट सँडविच तयार करून खाऊ शकता. आता जी वेजेसची टॉपिंग जाणार आहे ती तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ही वेजेस वगळूही शकता. यात काही वेगळ्या वेजेसही ॲड करू शकता. जसं बीट, मला माझे मिस्टर म्हणाले की माझ्या सँडविचमध्ये बीटची लेअर थोडी कमीच टाक, सो त्यांच्यासाठी वेगळं बनवलं होतं. जर तुम्हाला या वेजेससोबत साधा सँडविच बनवायचा असेल तर तुम्ही पोटॅटो बॉईल करून घ्या आणि त्याचे स्लाईस वेगळे काढून ठेवा, जेणेकरून साधा सँडविच बनवताना तुम्ही त्यात पोटॅटोचीही एक लेअर ॲड करू शकता. यावरती केचप ॲड करायला मात्र विसरू नका. केचप हे टाकल्यानंतर चमचमीत लागतं. चीज आहे म्हटल्यावर ती चीज ही गेलंच पाहिजे, पण चीजही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त ॲड करू शकता. आता हे सँडविच बनवताना एक खूपच मस्त गंमत झाली होती. ही गंमत काय आहे ती तुम्हाला मी एंडला सांगते. आता माझ्या ह्या लेअर तर तयार झाल्या आहेत. मी तयार करते आता हे टोस्टर. तयार करते म्हणजे ह्याला ग्रीसिंग करून घेतलं आहे घरीच बनवलेल्या घीने. सो हे घी आईने बनवलं होतं. आता गंमत अशी की आम्ही लेअर ॲड केली, ह्या साईडून 3 मिनटं त्या साईडून 3 मिनटं आम्ही असं व्यवस्थित ह्याला टोस्ट करून घेतलं. पण टोस्ट केल्यानंतरच्या व्हिडिओची क्लिप घ्यायलाच विसरलो, कारण भूकच इतकी लागली होती आणि मसाला इतका टेस्टी झाला होता की कोणाकडूनही राहवलं नाही आणि आम्ही सगळे पटपट खायला बसलो. सो तुम्हाला हवं असेल तर मी नेक्स्ट नक्की पूर्ण व्हिडिओ तयार करून दाखवेन.